नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आलो आम्ही नदीवर पाणी बघायला. पाणी बघा किती आलेलं आहे वाटतं नदीला. खूपच पाणी आलेलं दिसतंय. बघा पाणी बघा किती आलंय नदीला. अरे विहीर बघ ना. कोणतं? इकडे 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 ना. तुम्हाला दाखवतो पाणी. पाणी बघा किती इकडे. फिरव ना, फिरव ना, फिरव. थांब ना. बघू शकता पाणी किती आलेलं आहे. पाणी पाऊस खूप चालू झालेला आहे 2-3 दिवसापासून. तर तुमच्या इकडे किती चालू आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पाण्यापासून थोडंसं सावध राहा, कारण पाण्याची खूप क्षमता वाढलेली आहे. खूपच पाऊस चालू आहे, कारण क्लायमेट थोडं चेंज झालेलं आहे. मुंबई साईडला बघितलं तर खूप म्हणजे खूपच पाऊस झालेला आहे. आणि त्याचे परिणाम इकडे पण येत आहे, कारण सकाळी पाणी बघितलं तर ना इकडं वर होतं. वर तर आता खाली गेलंय थोडस, पण रात्रीतून वर येऊ शकतंय, सकाळपर्यंत येऊ शकतंय कसं पण वर. तर या नदीकाठच्या गावांनी त्यांनी सतर्क राहायचं. बघू शकता पाणी बघा तिकडे पाणी. बघू शकता पाणी किती आलेलं आहे आपल्या इकडे. बघा उडी मारू का बोल. काय का तुमच्या इकडे एवढं पाणी कमेंट करून नक्की सांगा आपल्याला. इकडे वर तर आमचं शंतनू भाऊ पण आलेला आहे वर इकडं खाली. हे आपल्या गावचं मंदिर. हे चल ना ते आपली. चला, तर आपण मराठी लोक आहे, मराठी भाषेतला सपोर्ट केला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. तर मराठी ब्लॉग बघायला कधी विसरू नका तुम्ही. आवडत असेल तर बघा, नसेल आवडत तरी बघा, कारण आपण मराठी लोक म्हणजे मराठी भाषेला आपण सपोर्ट केला पाहिजे नक्कीच. त्यामुळं म्हणतो आपला मराठी माणूस वर गेला पाहिजे. सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघायला कधी विसरू नका. बघूया पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.